ज्वेलरी घालायला आवडत नाही अशी या जगात कुणीही मुलगी असेल, कुठलीही बाई असेल असं मला वाटत नाही. मी पण त्यापैकीच एक आहे आणि मला खूप जास्त ज्वेलरी आवडते. अशीच ज्वेलरी बनवायला म्हणून मी घराबाहेर पडले होते आणि पाऊस चालला आहे ना खूप जास्त. तर बघा ना कसं मेन रोडवरतीच हे असं झाडाच्या काही काही फांद्या पावसाच्या जोरामुळं तुटून पडल्या होत्या. समोर एक बुटीक होतं, त्या बुटीकचा पण रस्ता वगैरे सगळा बंद झाला होता आणि म्हणजे फारच तुम्ही बघू शकता कुठपर्यंत ती पानं आणि झाडं पडलेली. किती नुकसान होतं यार अवकाळी पावसामुळं. आणि जीवितहानी म्हणजे आता रिसेंटली आपण मुंबईचं तर बघतोच आहे, तो तर मोठाच इन्सिडन्स आहे, पण असे पण छोटे छोटे इन्सिडन्सेस घडलेले आहेत. आत्ता पण थोडीशी पावसाची शक्यता होती आणि मला असं झालं कधी एकदा काम संपवून मी घरी जाईन. इकडे होता माझ्या सासूबाई आणि आम्ही दोघीजणी मिळून आमचं मंगळसूत्र ओवायची वाट बघत होतो. इतकं बारीक काम होतं माहिती आहे का ते, छोटे छोटे मणी ओवायचं, पण काका एकदम छान मन लावून करत होते. दरवेळी नवीन नवीन काहीतरी खरेदी करण्यापेक्षा मला आवडतं असं माझ्याकडं घरातच असलेल्या काही गोष्टी मिक्स अँड मॅच करून किंवा मग जुन्याच काही गोष्टींचे पेंडंट्स काढायचे व क्रिस्टल्स काढायचे वगैरे आणि मग त्याच्यातून नवीन काहीतरी पीस बनवायचा. तर तसंच मी हे केलं होतं. पण असं काही नाही, नवीन काही खरेदी करायचं असेल तर इकडेच खूप शॉप्स पण आहेत, त्यांच्याकडे रॉ मटेरियल पण मिळतं आणि डायरेक्ट नवीन पीस पण मिळतात. तर तसं पण मी खरेदी करते आणि असं पण काय काय बनवून घेत असते माझ्या चॉईसनुसार. सो हे असं बनवून मिळालं. आणि कसं वाटतं मंगळसूत्र, तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा.